शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेना व बीडी कामगार सेनेच्या वतीने मुंबई येथील मातोश्री बंगल्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला। मुंबई येथील मातोश्री बंगल्यात सकाळी 11:30 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख युवती सेनेचे शहर संघटिका रेखाताई यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राखी बांधली। त्यानंतर महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख राधिका मिठ्ठा, राधा दंडगुळे यांनीही उद्धव साहेबांना राखी बांधली। त्यानंतर उपप्रमुख अनिल दंडगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि विभाग प्रमुख यल्लाप्पा मिठ्ठा यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांना उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। त्यानंतर कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोलापूर शिवसेना महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराजांनी उद्धव ठाकरेंबरोबर सोलापुरातील राजकीय घडामोडींबाबत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात माहिती दिली। त्यानंतर कामगार सेनेच्या महिलांनी मातोश्री बंगल्यातील सर्व खासगी सचिव, कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या। विष्णू कारंपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमावेळी अनिल दंडगुळे, रेखा आडके, श्रीधर आडके, यल्लाप्पा मिठ्ठा, राधा दंडगुळे, राधिका मिठ्ठा, प्रीती आडके यांच्याबरोबरच परभणी, पुणे, अमरावती येथील शिवसेनेच्या महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने म्हणजे बीडी कामगार सेनेच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला। मातोश्री बंगल्यावर झालेल्या या रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये साहेबांनी अनेक खाजगी आणि आमचे जीवनातील सुख, समाधान अशा अनेक गोष्टी, वैयक्तिक गोष्टी सुद्धा आम्हाला राजकीय वगळता अनेक प्रश्नामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे विचारपूस केलं। महाराष्ट्र कामगार सेनेने गेल्या 35 वर्षापासून ही परंपरा कायम जपलेली आहे आणि बीडी कामगारांना ज्यावेळेस संकट आलं ते संकट टाळण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे कारखाने चालू केले 1998 साली, तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा कायम आहे। दर वेळेला वेगवेगळ्या पदाधिकारी शिवसैनिकांना घेऊन आम्ही येत असतो। आज या वेळेला रक्षाबंधन करत असताना आमचे उपशहर प्रमुख अनिल दंडगुळे, त्यांचे पत्नी, त्याचबरोबर विभाग प्रमुख यल्लाप्पा मिठ्ठा, त्यांची पत्नी आणि युवती सेनेचे रेखा आडकी, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख आणि कार्यालय प्रमुख आमचे रेखा आडकी, त्यांचे मिस्टर, अशा प्रकारे आम्ही दर वेळेला शिवसैनिकांना एक ऊर्जा निर्माण व्हावं आणि आम्हाला आशीर्वाद मिळावं या उद्देशाने आम्ही इथे रक्षाबंधन करण्यात आलेलो आहोत। रक्षाबंधन केल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चा झाली। या चर्चेमध्ये सुद्धा साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी अनेक सूचना केल्या आणि खाजगी बाबतीत सुद्धा आम्हाला विचारपूस करून, कौटुंबिक विचारपूस करून आम्हाला एक समाधान मिळालं। अशा या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आज या ठिकाणी चांगलं वाटलं आणि चांगलं या पुढं काम करण्याची एक ऊर्जा मिळाली। अशा या रक्षाबंधन सर्वांना एकदा परत एकदा रक्षाबंधन कार्यक्रमाच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।